जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. सगळ्यांना माहिती झालास त्यानंतर तू एक कार्यक्रम केलास तो म्हणजे कॅम्पस. कॅम्पसमुळे आणखी एक गोष्ट झाली, कविता वाढीला लागली. एक अफेअर होतं, लग्नच करायचं होतं मला, पण तिनं वेळीच ओळखलं की आपल्याला हा काही झेपणार नाही म्हणून तिनं मला सोडलं. आणि मग त्या प्रेमभंगात मग भरपूर कविता झाल्या आणि त्या कविता करता 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 मितालीच आली पदरात. असं झालं. काय त्या काढली एखादी कविता? प्रेमात पडलो आम्ही जरी तरी कधीच आम्हाला लागत नाही, कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही. किती का विविधता नवतरुणींची, किती का चांदण्या आकाशी, रात राणी जुई जाई केवडा दरवळ उगाच नाकाशी. चक्कर मारतो बागेत फक्त आम्ही, चक्कर मारतो बागेत फक्त, सुगंध कुणाला मागत नाही, एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही. आता याचा परिणाम काय तर सोडून जाता आम्हा बालिका, विरह वेदना ठणकत बसते, समजावतो प्रत्येक वेळी मनाला, समजावतो प्रत्येक वेळी मनाला, उगाच रात्री जागत नाही, एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही. अशाच केलेल्या कविता मग पुढे त्यातनं तुझं गीतलेखन गंभीर स्वरूपाचं सुरू झालं. त्या काळामध्ये तुझा मित्र एक संगीतकार शैलेंद्र बर्वे, आपण त्याला बोलूया. तू संगीत दिलं, ह्यांनी गाणी लिहिलेली. बरोबर. त्याच्यामध्ये असे किती प्रसंग आहेत की तुम्ही एकमेकांच्या कानाला खडे लावले असतील, दगड लावले असतील? गाण्यांच्या बाबतीत असं काही फार नाही, पण इतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बाबतीत कानाला खडा लावावा असं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जितूला कधीतरी फोन केला सपोज की अगदी सहज की कुठे आहेस, तर कुठे आहेस हा जो प्रश्न आहे ह्याच्यावरनं जितू सुरू करतो, अरे काय झालं, मी 3 दिवसापूर्वी साताऱ्याला होतो, मग तिकडनं मी गेलो सांगलीला, मग आज पुण्यात आलो आहे, मग पुण्यातून मी आता जाणार आहे अमुक ठिकाणी, तिकडून येणार आहे अमुक तारखेला मुंबईत, मग 2 दिवस आहे, मग संध्याकाळी व्यायाम करणार आहे आणि मग 4 दिवसानंतर मी इथे जाणार आहे, मग तो कार्यक्रम करून, म्हणजे ते इट गोज ऑन. म्हणजे तुम्ही विचारलेलं असतं कुठे आहेस, दशावतारामध्ये 7व्या अवतारात तू काय केलं सांग. सुरुवात झाली असते कुठे आहे आणि त्याच्यानंतर इट जस्ट गोज ऑन. म्हणजे कधी कधी तो 20 मिनिटं वगैरे बोलतो. त्याच्यामुळे मी कानाला खडा आहे की जितूला फोन केल्यानंतर कुठे आहेस असं कधीच विचारायचं नाही. तर ह्यानी तुला कधी तोंडावर पाडलंय की नाही? पण बऱ्याच गीतकारांबद्दल संगीतकारांची तक्रार आहे, सगळं तयार आहे, असं करायचं पण शब्द नाही आहेत म्हणून. कधी कधी असं होतं की डेडलाईन आली, आता 4 दिवसात हे गाणं रेकॉर्ड करायचं, कारण त्याचं पिक्चरायझेशन आहे आता, त्याच्यामुळे आता शब्द नसतील तर नुसतं टाटा डाटा डाटा करून पिक्चरायझेशनला नाही देऊ शकत. तर मग कधी कधी हा रात्री आला की मग मी 1-2दाच केलं आहे, असं फार वेळा नाही केलं, की हा आला आतमध्ये की आम्ही बसलो, सिटिंग झाली सगळं स्टुडिओमध्ये, आणि मी स्टुडिओच्या मेन दरवाजाला आतूनच चावी फिरवून, असं कोणी करतं का, लॉक करून घेतलाय आणि चावी लपवून ठेवले. आणि त्याच्यानंतर हा स्टुडिओमध्येच आहे. मी त्याला म्हटलं की तो हा दरवाजा, मग एकदा तर ह्यांनी मला वाटतं दरवाजा तोडला. तेव्हा गाण्याचं नव्हतं, उगाच तू थांब, तू जायचं नाही, तू जायचं नाही. तो स्टुडिओचं लॉक होतं, मी आम्ही वरती होतो, असं वरती गच्ची होती, जरा बाथरूमला जाऊन येतो असं म्हणून खाली यायचो, त्या दरवाजाला असं धड 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 असं करून म्युझिक चालत धड धड जायचं. असं 3-4 वेळा केलं मी आणि एका झटक्यात म्हणजे लॉक सकट कडी कोयंडाच तोडला. तो कडी कोयंडा तोडून मी पळालो, ह्याला ते कळलं. मी पळत पळत गेलो, मी टॅक्सी केली, मी टॅक्सी करून गोरेगावला पोचलो. जेव्हा मी गोरेगावला पोचलो तेव्हा माझ्या घराबाहेर गाडी लावून हा असा उभा होता.